आज दुसरा श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आता सर्व राज्यातली ज्योतिर्लिंग मंदिरं गजबजल्याचं दिसून येतंय। महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक सुद्धा सरसावलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचं मंथन होणार। मनपा निवडणूक याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत चर्चेची शक्यता। धमक्यांना घाबरत नाही, बोलणं बंद करणार नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी गोट्या गीतेला दिलं आव्हान। गीतेनं सुरेश धस जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी दिली असा खळबळजनक आरोप बाळा बांगरनं केला। गीते आणि तांदळेनं आव्हाडांची रेकी केली असंही बांगर म्हणालाय। कोल्हापुरातील माधुरी अत्तेणीला परत आणण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली आहे। नांदेड इथे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आत्मक्लेश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। राजू शेट्टींच्या पदयात्रेमध्ये सहभाग सुद्धा पाहायला मिळाला। मुंबई भोंगेमुक्त झाली, आता पुणेही करू, तसेच पुण्यातील 14 मशिदींवर कारवाई करावी असं निवेदन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुणे पोलिसांना दिलं। राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। निकाल राखून ठेवलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील घडामोडींना आता वेग आला। एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत बीडमध्ये दाखल झालेत। प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात झाला। बीडच्या शिवाजीराव रुग्णालयातील घटना, मजल्यावरून थेट जमिनीवरती लिफ्ट आदळली। मनोज जरांगेंसह सरकारी थोडक्यात बचावले।